हॅलो एव्हरीवन. गेल्या वेळेला जो मी व्हिडिओ टाकला होता, मागच्या व्हिडिओमध्ये मी ग्रॅटिट्यूड या विषयावर बोलले होते आणि मी तेव्हा सांगितलं होतं की ग्रॅटिट्यूड आणि द लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन याचा खूप जवळचा संबंध आहे. रादर जवळचा संबंध म्हणण्यापेक्षासुद्धा इंटरकनेक्टेड गोष्टी आहेत या. कारण युनिवर्स जे आहे त्याला आपली भाषा कळत नाही. म्हणजे कुठली भाषा, म्हणजे आपली लँग्वेज, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, बँगोली आहे, कुठली लँग्वेज, ती लँग्वेज त्याला कळत नाही. तर आपलं व्हायब्रेशनल कनेक्शन असतं. आपण नेचरचा पार्ट जरी असलो तरी आपण कनेक्ट नेचरशी कसे होतो, जेव्हा आपलं व्हायब्रेशनल कनेक्शन, आपण व्हायब्रेशन क्रिएट करतो. आणि ते व्हायब्रेशन कसं क्रिएट करतो, तर आपले थॉट्स असतात, आपले इमोशन्स असतात, आणि त्याचं जे व्हायब्रेशन आहे, तर तुमची जी इंटेन्सिटी आहे आणि जे तुमची जी विल पॉवर आहे, तर ते जे व्हायब्रेशन असतं ते क्रिएट करतं आणि तुम्हाला ते कनेक्ट करतं नेचरशी आणि युनिवर्सशी. तर द लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन हे युनिवर्सशी रिलेटेड आहे आणि त्याच्यावर फक्त व्हायब्रेशनलच तुमची एनर्जी जी आहे त्यांनी तुम्ही कनेक्ट होता. आणि मगच तुम्ही जी इच्छा तुमची असते, तुम्ही जी डिझायर आहे, इच्छा आहे, तुमचे ड्रीम आहे, ते तुम्ही रिपीटेडली म्हणता आणि तुम्ही मॅनिफेस्ट करता, ते रियालिटीमध्ये येतं. तर त्याचा टाईम ऑफ जो पिरियड असतो, म्हणजे त्याचा तो काहीही सांगता येत नाही की ते विदिन फ्यू मंथ्समध्ये होईल, डेजमध्ये होईल किंवा इयरमध्ये होईल. काही वेळेला खूप लहानपणी तुमची इच्छा असते की ही गोष्ट व्हावी माझ्या आयुष्यामध्ये, आणि कधीकधी तुम्हाला ती 20-30मध्ये मिळते, 40मध्ये, 50मध्ये मिळते. सो इट डझंट मीन की ते वर्कआउट होत नाही. इट टेक्स अ लाँग टाईम समटाईम्स. यू कॅनॉट से की ते वर्कआउट होत नाही. आणि जरी वर्कआउट झालं नाही एखाद्या वेळेला, तरी ते काहीतरी संकेत देत असतं तुम्हाला, ते इंट्युशन असतं. आणि जर ते तुम्ही प्रॉपरली ऐकलं नाही किंवा काही गोष्टी अंडरस्टँड केल्या नाहीत, तर मात्र काही लोकांची अशी मतं होतात की द लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन इज वेस्ट ऑफ टाईम आणि वेस्ट ऑफ मनी आहे. काही वेळेला लोकं पैसे देऊनसुद्धा त्याला जातात, क्लासेस करतात, अंडरस्टँड करतात, ते फॉलो करतात आणि तरी काम होत नाही. तर काही वेळेला पेशन्ससुद्धा त्याच्यामध्ये खूप उपयोगाचा पडतो. आणि जेव्हा काम ते करत नाही, तर पहिली एक महत्त्वाची टिप मी इथे सांगेन की काम जेव्हा ते करत नाही, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायचं, एव्हरीथिंग इज नॉट फॉर एव्हरीवन. सो प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकासाठीच आहे असं अजिबात नाही आहे. तर सपोज एखाद्याची इच्छा पूर्ण होत नसेल आणि खूप ते रिलेशनशिप हवं आहे तुम्हाला, त्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला यायचं आहे, तुमची खूप इच्छा आहे की ती व्यक्ती माझी पार्टनर म्हणून कायम माझ्याजवळ राहावी, माझं खूप प्रेम आहे त्या व्यक्तीवर, आणि ती व्यक्ती जर तुमची झाली नाही, तुमच्या आयुष्यात आली नाही पार्टनर म्हणून, लाईफ लाँग नसेल, तरीसुद्धा काही वेळेला काही गोष्टी अंडरस्टँड करून ॲक्सेप्ट करण्याची गरज असते. तर हा विषय खूप खोल आहे, पण मी एक नक्की गोष्ट सांगेन की द लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये असता, तेव्हा तुम्ही अलाइंड असता. कारण ग्रॅटिट्यूड हे म्हणजे तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं असतं, काही गोष्टी अक्नॉलेज केलेल्या असतात, त्या अंडरस्टँड केलेल्या असतात, आणि मग ॲक्सेप्ट केलेल्या असतात, आणि मग त्याच्यासाठी तुम्ही थँक्स म्हणताय, असा ग्रॅटिट्यूडचा अर्थ होतो. आणि मग तुम्ही अलाइंड असता, तुम्ही तुमच्या म्हणजे लिमिटमध्ये असता, तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत आणि तुम्ही मूव ऑन होता. आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते, आणि तिथेच तुमचं बेसिक एक गोष्ट होऊन जाते की तुम्ही अलाइंड आहात, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आहात. आणि त्याच्यानंतर द लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन वर्कआउट होतं. तर या 3 बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुमचे थॉट्स आणि त्याच्यामधले इमोशन्स, ओके, तुमचे जे थॉट्स आहेत त्याच्यामध्ये किती इमोशन्स आहेत, आणि ते त्याच्यानंतर विजन, तुमचं विजन, तुम्ही विजनरी किती आहात. म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे बंद करता किंवा उघडे असता, तेव्हा त्या थॉटशी तुम्हाला जे काही एक ड्रीम आहे किंवा तुमचं डिझायर आहे, तर त्याच्याशी तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही किती विजनमध्ये तुम्ही बघताय, ते की ही गोष्ट माझी पूर्ण झालेली आहे आणि मी त्याची गोडी जी आहे चाखते आहे किंवा चाखतो आहे. म्हणजे आता सपोज मला
माझा एखादा बिझनेस आहे मला किंवा डिझायर एक नोकरी आहे ती मला मिळालेली आहे आणि मी ते किती एन्जॉय करतो आहे किंवा करते आहे, तर ते तुम्हाला आणि त्याचा आहे असलेला तो जो मी सेट केलेला पगार आहे, अमाऊंट आहे, तर ती मला मिळत आहे आणि मी ती खूप एन्जॉय करते आहे किंवा करतो आहे. तर ते विजन तुम्हाला क्रिएट करता आलं पाहिजे आणि ते रादर आपोआप होतं जेव्हा तुम्ही तेवढी इंटेन्सिटी असते तुमच्या ड्रीमची आणि डिझायरची. सो सेट ॲटलिस्ट वन गोल आणि एका वेळेला असं सांगितलं जातं की शक्यतोवर एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा. जे खूप हायली तुम्ही प्रेफर करताय ती एक गोष्ट तुम्ही पकडा आणि त्या थॉटमध्ये त्या इमोशनमध्ये जा की मी जणू ते मी अनुभवते आहे आणि मग त्याचं विजन तुम्हाला सतत यायला पाहिजे की मी त्याची गोडी चाकते आहे आणि गोडी चाकतो आहे आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे हे सगळं होण्यासाठी तुम्हाला ॲक्ट करायचं आहे त्याच्यावर. तर ॲक्ट करणं म्हणजे तुम्हाला त्याच्यावर ॲक्शन घ्यायची आहे. मग ते ॲक्शन घेण्यासाठी जर मी आत्ता स्टुडंट आहे तर मला हे कोर्स करायचे आहेत, हे ॲक्टिव्हली माझे स्किल्स आहेत ते डेव्हलप करायचे आहेत आणि या सगळ्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला हे प्लॅनिंग्स करायचं आहेत आणि प्लॅनिंग्समधनं नंतर आपल्याला ॲक्शन्स घ्यायचे आहेत. सो ते बेबी स्टेप्स घ्यायला तुम्हाला सुरुवात करायची आहे त्याच्यावर. हा विषय खरंच खूप खोल आहे की ज्यांना वाटतं की या गोष्टी वर्कआउट होत नाही आणि ज्यांना वाटतं वर्कआउट होऊ शकतात, आमचा विश्वास आहे, पण मग कसे करायचे आहेत. जर तुम्हाला याच्यामध्ये जास्त खोलात जायचं असेल तर नक्की मला पिंग करा किंवा काही गोष्टी शंका कुशंका आहेत तर त्या नक्की विचारा. नक्की अपॉइंटमेंट घ्या. पहिला कॉल माझा नेहमी मी फ्री देते. दॅट इज अ क्लॅरिटी कॉल आय एम कॉलिंग. की क्लॅरिटी कॉल हा फ्री असतो जस्ट टू नो ईच अदर आणि तुम्हाला काय प्रश्न पडले आहेत, तुम्हाला नक्की काय आहे, गोष्टी जाणून घ्यायच्या याही मला कळतात त्यांनी आणि आपण कनेक्ट होतो त्यानिमित्ताने, एकमेकांना समजू शकतो आणि तुम्हाला मग तो विश्वास वाटू शकतो किंवा तुम्हाला जर तिथे क्लॅरिटी मिळाली आणि मग तुम्हाला पुढे कंटिन्यू करायची असेल माझ्यावर जर्नी तर ती तुम्हाला तिथे ठरवता येते. सो फर्स्ट क्लॅरिटी कॉल इज टोटली डिफरंट फ्रॉम माय साईड, 45 मिनिट्सचा आणि जर इफ इट इज रिक्वायर्ड देन ओनली आय एम एक्सटेंडिंग टिल 10 to 15 minutes. सो गेट कनेक्टेड विथ मी इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स और क्वेरीज इन युअर माइंड. पण क्लॅरिटी घेणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडनं घ्या किंवा कोणाहीकडनं घ्या जर कोणी त्याच्यामध्ये प्रो असेल तर. बट येस, इट इज वर्किंग आउट आणि द लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन हे फार सूक्ष्म आहे. जसं आपल्या कर्मांचे धागे जसे आपण म्हणतो ते फार सूक्ष्म असतात. ते कसे वर्कआउट होतात हे आपल्याला कधी कधी कळत नाही. खूप सारे प्रश्न असतात. सो द मटिरियलिस्टिक वर्ल्ड आणि जे स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे ते लिटरली कनेक्टेड आहे आणि इंटरकनेक्टेड आहेत. सो फक्त तुम्ही जर प्रॅक्टिकल आहात आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी स्पिरिच्युअल नाही आहे तर तसं काहीही नाही. आणि एखादी व्यक्ती म्हणत असेल की मी देवाचं खूप करते किंवा माझं खूप डेडिकेशन असतं तिथे, सगळ्या गोष्टी असतील म्हणजे तुम्ही खूप पोथी वाचताय, पुराणं वाचताय आणि खूप काही जप करताय आणि तरी माझं काही वर्कआउट होतच नाही माझ्या लाईफमध्ये. आणि मटिरियलिस्टिक गोष्टी म्हणजे मला पैसा मिळणं खूप गरजेचं आहे कारण पोट प्रत्येकाला दिलेलं आहे. सो ते पोट भरण्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं. तर ह्या दोन्ही गोष्टी खूप इंटरकनेक्टेड आहेत. जर तुम्हाला कुठेही वाटत असेल कुठल्याही वेमध्ये की तुम्हाला या गोष्टी वर्कआउट होत नाही आहे, डू पिंग मी आणि गेट कनेक्टेड विथ मी. सो लेट मी गो अँड लेट मी टेक यू इन टू द डीप कॉन्व्हर्सेशन आणि मग त्याच्यातनं काही साध्य होतं आहे का पाहू आपण. बट येस, तुमच्या सगळ्यांसाठी ही एकच गोष्ट मला सांगायची आहे की कुठेही कधीही शंका कुशंका मनात असतील तर क्युरिओसिटी कायम असणं खूप गरजेची आहे आपल्यामध्ये आणि गेट दॅट सॉल्व्ड ॲट दॅट पॉईंट की त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा स्वतःला वेळ द्या आणि त्या प्रश्नांची उत्तरं स्वतःला विचारा. स्वतःकडनं नसतील मिळत तर कुणाकडे तरी कनेक्टेड राहा. कोणीतरी तुमच्या घरात असतील, आजूबाजूला असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा कोणीही घरात असेल किंवा आजूबाजूला असेल तर नक्की तुम्ही कनेक्ट व्हा आणि शंका कुशंका मनात ठेवून आपण कुठलेही टार्गेट सेट केले तरीसुद्धा ते बऱ्याचदा असं होतं की अचीव झाले तरी त्यात समाधान नसतं किंवा कुठेतरी असं वाटतं की काहीतरी राहून गेलं आहे आणि जर नाही ते फुलफिल झालं आणि अचीव नाही झालं ते गोल आपलं किंवा सक्सेस नाही मिळालं त्याच्यामध्ये तरी आपल्याला असं कुठेतरी वाटतं की कुठेतरी काहीतरी राहिलेला आहे धागादोरा. तर तो तुमचा विश्वासाचा भाग असतो कारण कुठेतरी त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी राहिलेला असतो, एक काळा पॉईंट राहिलेला असतो जो तुमच्या मनामध्ये खात असतो तुम्हाला, पण तुम्ही तेव्हा त्याच्यावर विचार करत नाही, फोकस करत नाही आणि तुम्ही क्लॅरिटी घेत नाही त्याच्यावर. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे आणि माझ्या मेंटॉरनेही आम्हाला हेच शिकवलं आहे की शंका कुशंका घेऊन पुढे जाऊ नकात.
तर गेट क्लॅरिटी ऑन दॅट पॉईंट आणि ॲट दॅट पॉईंट. ओके, सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी आणि गेट कनेक्टेड इफ यू फील सो. थँक्यू सो मच. सी यू सून.